यशवंत बँकेची ही निवडणूक म्हणजे विचारांची लढाई. प्रकाश देसाई. यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 24 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे. आरोप प्रत्यारोपामुळे बँक कार्यक्षेत्र चांगलेच ढवळून निघाले आहे. कोपर्डे येथे झालेल्या श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या जाहीर सभेत माजी चेअरमन प्रकाश देसाई यांनी विरोधकांच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना देसाई म्हणाले, सभासदांचे पत्तेच नाहीत. मग आता कोल्हापूरच्या सभासदांचे ते पत्तेच नाहीत यादीत. आता काय समजायचं? आपण जर थोडासा अभ्यास केला मतदार यादीचा, जवळपास 8,000 पाटील नावाची सभासद आहेत. 8,000 आहेत. मग 8,000पैकी आपण सगळी बहुजन समाजातली मंडळी सहसा एकाच नावाची असते. काही वेळा आनंदा दोंडराम पाटील, काही वेळा पांडुरंग दोंडराम पाटील, तुकाराम पांडुरंग पाटील, अशी. मग अशी जर साम्य असणारी 5, 6, 10 नावं निघाली तर कुणाचं नाव कुठल्या यादीत आहे कुणी सांगायचं? आता मतदानाच्या वेळा तुम्ही काय करणार आहे? आम्हाला काही कळलंच झालंय की तिथं ऑब्जेक्शन कुणावर घ्यायचं आणि कोण कुठं मतदान करायला यायला लागले त्यांना काय सांगायचं. अशी जर सगळी संभ्रम अवस्था असेल तर हे व्यवस्थापन काय माझ्या दृष्टीने योग्य आहे असं मला काय वाटत नाही. कारण गेली 15-20 वर्ष आम्ही देखील त्या बँकेत कधी काम केले. ते काम करत असताना एवढी हायगेन एवढी हलगर्जीपणा सभासदांच्या बाबतीतला आम्ही कधी ठेवला नाही. तिथं जनरल सभेमध्ये आम्ही मुभा ठेवली होती की कुणालाही कुठलाही प्रश्न विचारता यावा आणि सगळ्या सभासदांची योग्य प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर सगळ्यांना मंजूर आहे का. काय काय वेळा तर आमच्या जुन्याच्या वेळा हॉलमध्ये बँकेच्या खाली तळघरामध्ये आम्ही मिटिंग घ्यायचो. लोक सुद्धा आमच्या आत्माची शेलारनी ही सगळी आमची तानाजी शेलार साहेबांनी म्हटली, आता उरका पास झाला तर किती उत्तरं तुम्ही देणार आहे जनगण म्हणा. म्हणजे अशी सुद्धा त्यावेळेला तिथल्या असणाऱ्या संचालक मंडळांच्या वरती लोकांनी तशा पद्धतीचा विश्वास ठेवून त्यांना साथ दिली होती. आणि आता काय होतंय, आम्हाला जनगण म्हणा म्हणायची पाळी येते. संचालक आम्ही म्हणतोय उठा उठा जनगण म्हणा. म्हणजे हा जो बदल आहे तो बदल आज आपण स्वीकारला पाहिजे. सगळे बदल जर स्वीकारलेत तर विचारातला बदल बाकी यावेळी नक्की तुम्ही स्वीकारला पाहिजे. आणि ही लढाई आहे ती विचाराची आहे. कुणाच्या व्यक्तीविरुद्ध, कुणाच्या प्रशासनाच्या विरुद्ध, कुणाच्याही मालमत्तेविरुद्ध नाही आहे. ही एखाद्या विचाराच्या विरुद्ध लढाई आहे. आणि विचार कसा टिकला पाहिजे हेच आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोपर्डे, कुडित्रे, सांगरुळ, वाकरे ही कळणारी गावं आहेत. मोठ्या संख्येनं इथं मतदान आणि मोठ्या संख्येनं मालक असणारी गावं आहेत. ह्याच लोकांनी ठरवायचं आहे की बँक कशा पद्धतीने चालली पाहिजे. सर तुम्हाला सांगतो, आज मगाशी डायरेक्टर साहेबांनी जी खंत व्यक्त केली, कसल्याही पद्धतीचे बँकेला तडा जाणार नाही. लक्षात ठेवा, बँकेवर सगळ्या लोकांचा दृढ विश्वास आहे. तर बँक ही चांगल्या सुस्थितीत चाललेली आहे. चालतेच ती, त्याला काही वेगळं काही करायला लागत नाही. तिची प्रोसिजर ठरलेलीच असते. धोरण ठरवून दिलं की काम चालत असते. धोरणात फक्त आपण लक्ष घालून चालत नाही. एकदा असा प्रसंग होता की आम्ही वसूलला ज्यावेळी बाहेर पडायचो ती एक ईर्ष्या होती. ती बँक चालवत असताना सर ती एक ईर्ष्या होती. PL सर होते आमच्या मार्गदर्शक आम्हाला. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा काही वेळा 31 मार्चला असं कुठेतरी खोलीत चर्चा करत बसायचो. किती आमचा नफा होईल, आम्ही कुठंपर्यंत जाईल, इतर बँका कुठं गेल्यात, आम्ही कुठं जाणार आहे. ही जी ओढ होती, एकदा असा प्रसंग आला, आमचा NPA 0% झाला आणि आम्हाला त्यावेळी 1 कोटी नफा होईल असं वाटत होतं. त्यावेळेला आमच्या म्हणजे मी कदाचित बहुतेक चेअरमन त्यावेळेला असेल, बहुतेक असेल अशी उत्कंठा होती. आणि काही वेळा आजूबाजूच्या बँका, कोल्हापुरातल्या बँका आमच्यापेक्षा 1-2 लाखानं जादा नफ्याला गेल्या आणि आम्हाला त्यावेळेला 98-99 लाख रुपये नफा झाला. अक्षरशः आमचा हिरमोड झाला. म्हणजे 1 लाखानं आम्ही कमी पडलो. 1 कोटी नफा व्हायला पाहिजे होता हो. म्हणजे अशी जी तळमळ होती ती तळमळ कुठे गेली आणि आज आम्ही किती केलंय म्हणून दाखवायची जी ओढ आहे ती कुठं आहे ते काय आम्हाला कळालं नाही. हा विचारातला जो अंतर आहे, विचारातला जो मधला जो गॅप आहे, तो गॅप जर भरून काढायचा असला आणि सभासदाला स्वतःचा हक्क आणि आत्मसन्मान जर टिकवून ठेवायचा असला तर येणाऱ्या 24 तारखेला या आमच्या पॅनलचं चिन्ह आहे अंगठी. या अंगठी या चिन्हावरील सर्व उमेदवारांना आपल्या बहुमूल मतात शिक्का मारावा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं या ठिकाणी आवाहन करतो. यावेळी बाजीराव देवाळकर, अमर पाटील, विलास पाटील, सागर बुरुड, विठ्ठल पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. या प्रचार सभेला पॅनेलचे सर्व उमेदवार, विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन कृष्णात कामतसह श्रीकांत पाटील, कोल्हापूर.